श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशान्मा श्री सरस्वतीन्मा श्री माता पिताय नमः. नामधारका शिक्षिका उभा राहून सन्मुखा कर जोडणे ऐका नमन करे साष्टांगी एकाचे माझी विनंती निरोपावे आमन प्रती. आमुचे पूर्वज कवने रीती सेवा केली श्री गुरुची ऐकून शिष्याचे वचना सिद्ध सांगे विस्तारोना. एक चित्ते करोनी मन ऐकशीच्या नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुची भेटले. वासर ग्रामी होते बले पूर्व तुमचे परेसा तयाचे नाम सायन देव केली पूजा भक्तिभावे. त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचे श्री गुरु मूर्तीचा तेथून आले दक्षिण दिशी. गाणगापुरी परेसी ख्याती झाली दाही दिशी कीर्ती वाढली बहुते परी. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती. नाम नृसिंह सरस्वती भक्त वत्सला उदारी तुमचा पूर्वजा जो का होता. सायनदेव नामे ख्याता त्याने ऐकला वृत्तांता महिमा श्री गुरु यतीचा पूर्वी भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहु मानसी हर्ष निर्भर होऊन साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केश करुणी पाद जाडित भक्ती भावे परेसा. कर संपुटा जोडणी स्तुती करी एकाग्रमणी त्रैमूर्ती तुची जाण मने श्री गुरु स्वामी आनंद जली लोचनी निघे संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करुणी स्तुती केली गुरुची संतोषीने श्री गुरुमूर्ती तया विप्राश्वासिती. माता हस्त ठेवणी म्हणती परम भक्त तुझ्या मा तुवा जे का स्तुती केली तेने मन माझे धाले. तुझं वरदान दिदले वंश वंशी माझे दास स्नान करुणी संगमासी. पूजा करी अश्वतासी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. गुरु निरोप जेने रीती आलास तू स्नान करुणी षोडशोपचारे गुरुची पूजा करी भक्तीसी. अनेक परी पक्वानेसी भिक्षा केली श्री गुरु ते भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती तया विप्रा फुले पंक्ती. समस्त शिष्यांहुनी प्रीती ठाव देते आपले जवळी पुसती श्रीम समाधान कैसे तुमचे वर्तमान. कृपासे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे ऐकून श्री गुरुचे वचन. सायनदेव सांगे विस्तारून कन्या पुत्र बंधुजना शेमस्ती स्वामी उत्तरकंची म्हणजे ग्रामी. वसुनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त शेमी असो देवा कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधुजना करती संसार यतना. आपुली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची ऐकून तयाचे वचना श्री गुरु म्हणते असोना. आमची सेवा असे कठीण आम्हा वास भोवता ठाई एके समय अरण्यात आतवा राहू नगरात. आम्हा सवे कष्ट भोवत तुम्ही केवी सावू शका येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती. ऐकोनी विनंती मागुती मने स्वामी अंगीकारी येणे परी श्री गुरुसी सायन देव भक्तीसी. विनवितसे परेसी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझे चित्ती. दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकारक स्थिर करून अंतकरणा करीत सेवा श्री गुरुचरणा. झाले मासा तीन जाण ऐक शिष्या नाम करणी वर्तत ऐसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी. सवे घेतले तयसी समस्तांते वारोनी भक्तांसहित संगमासी गेले श्री गुरु निशी समयासी. बैसते झाले अश्वतासी सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्तमानी. श्री गुरु विचार करीती मनी दृढयाचे अंतकरणा कैसे असे पाहू म्हणती उठविती वारा वचिती. तेने वृक्ष पडो पाहती पर्जन्याला महाख्याती मुसळधारा वर्षती जो का विप्र होता जवळी. आश्रय केला वृक्षातळी तेव्हा केली तये वेळी वस्त्रे करुणी श्री गुरुची पर्जन्य वारा समस्त देखा सायल्या पुन्हा भावे का उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परेसी. येणे परी याम दोन्ही पर्जन्याला महाशोनी आणि वारा उठोनी वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती विप्रासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अज्ञान वाशे का वया. निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हासोनी नको पाहू आपुले नैनी उभय पाशर्वी परेसा येणे परी द्विज्वरा. पावला त्वरिता गाणगापुर वेशी पाशी जाऊनी थोर हाकारिले द्वार पाळा तैसी सांगिता वृत्तांत हानुनी दिदला अग्नी त्वरिता. तो घालून या बांध्यात घेऊन गेला परेसा नदीचे मार्ग अंधकार विजेचे तेजे जातो नर. मनी करीतसे विचार श्री गुरुनी माते निरोपिले दोन्हीकडे न पाये म्हणती श्री गुरु माते निरोप देती. याची कैसे आहे स्थिती म्हणून पाये तये वेळी आपले दक्षिण दिशेची पाहता देखे सर्पासी. भिवणी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे नाग वाट सोडून या जाय राणी सवेचे ती सर्प दोन्ही. तेव्हा विप्र भिवनी अतिशीघ्र जात असे स्मरता झाला श्री गुरुसी एक भावे धैर्यसी.
जातो विप्र शीघ्रेसी पातल संगमा जवळिके दुरुनी देखे श्री गुरुची सहस्रदीप ज्योतिषी दिसती विप्रा बहुवसी वेद दोन्ही ऐकत असे जवळी जाता द्विजवरू एकाले दिसती श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसती चंद्र पौर्णिमेचा प्रज्वल केले अग्निशी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावदेशी पाहत असे श्री गुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदोनी सेवेची गेले निघोनी पूर्वीच विप्र ब्याला असे श्री गुरु पुसती विप्रासी कागा भयभीत झालासी आम्ही तुते रक्ष वयसी सर्प दोन्ही पाठविले नबधरी भयात काही आमची सेवा कठीण पाही विचारुनी आपुल्या देई अंगीकारावे गुरु सेवा गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळाचे न बेने तय शिष्य परेसा श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा ना मुसुरसी न कमी वेळा रात्रीची ब्रह्ममुहूर्त होय तवा शंभू सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरुभक्तीसी करावे कोभावेसी जोची शिवा तोची गुरु तयचे का आख्यान सांगेन तुझा विस्तारुना एकचिता करोनी मन ऐक गिरिजय म्हणत असे गुरुभक्तीचे सुलभपणा तात्काळ साध्य होय जाना अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परेसा नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान त्याचे होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करीला साध्य होय तात्काळ यज्ञदान तपफळ सर्व सिद्धी त्याची होय याचा एक दृष्टांत सांगेन ऐकाचे विचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त तोष्ट ब्रह्मा परेसी त्यासी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना तोष्ट ब्रह्मपुत्रासी व्रत बंध करी परेसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी वर्ततायसे येणे परी अपूर्व एक वर्तले वर्तता एके दिवशी आला पर्जन्य बहुवसी पर्णशाळा परेसी गळत होते गुरुची तया वेळी शिष्याची निरोप दिला गुरु कैसी त्वरित करावे आमसी गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होता परेसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राये स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करिका गृह ऐसे ऐसा गुरु निरोप देती त्याची समय गुरुची सती सांगत असे अति प्रीती माते कंचुगी आणावी नसेल विनली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझ्या अंगाप्रमाणे वैली त्वरित आणा म्हणत असे गुरु पुत्र म्हणे त्याची मागे नाही का तुम्हासी पादुका आणाव्या मदायची चाले जायची उदकावरी अथवा चिकल न लागे तयसी न व्हावी अधिक पायसी जे ते चिंतू मानसी ते घेऊन जायसी इतुकी अवसरी गुरु कन्या काय करी जाता त्याचा पालवदरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परेसी आणि कापना खेळावयासी घरकुल एक आणावे कुंजराचे दंते बरवे घरकुल तुवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरावी तरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाक यत्न मडकी करून आणि पा आणि सांगेन मी तुझं रांधणी करावया शिकवी मज पाक केले उष्ण सद असू नये अन्न जाना पाक करिता मडकेची न लागे काजळ परेसी आणून दे गा भांडी ऐसी आणि सर्व सोपस्कार गुरु कन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्यराने निगता झाला तत्क्षणे महारण्य प्रवेशाला पुढे जाता मार्गात भेटला एका अवधूता ब्रह्मचारी ते देखता पुसत झाला ते वेळी पुसत झाला वृत्तांत बाळक सांगे समजता गुरुनी मागितले जे जे वस्त कवने परे साध्य होय मंग म्हणे अवधूता तया बाळकाचे अभय देत सांगेने काय तुझ हित जेने तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निदान काशीपुरा महास्थान सकाळ दिसते साधतील काशीपुराचे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मनकामना संध्या न धरी मनात ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगीन मना करी कोठे आहे काशीपुरी आपणाचे अरण्यात ऐसे म्हणता तापसी आपण न म्हणे हर्षी तुझ करिता आपणासी यात्रा गडे लाभ थोरा तुझ करिता आपणासी दर्शन गडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेची म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वरा जवळी तापसी म्हणे ते वेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीची स्वामी माते निरोप देसी नेनो यात्रा आहे कैसी कवने परे राटावे तापसी म्हणे तयाची सांगन यात्रा विधीची तुवा करावे बावेसी नेमे भक्तीपूर्वक पहिले मनी करणे केसी स्नान करावे नेमेसी
जाऊन या विनायकाची पांचाळेश्वरा नमावे, मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शना करा, पुनरपी यावे गंगा तीरा, मणिकर्णिका स्नान करावे, मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार, जाऊनी कमळेश्वर पूजा करी गा भावेसी, ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी, जरा संदेश्वर सगुनी पूजा करी गा भक्तीसी, सोमनाथ असे थोरा पूजावा शिवळा टंकेश्वर, तया पुढे वारायश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी, पशुपती ईश्वर निका पूजा करुनी बाळका, पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे, कल्लेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी, चंद्रेश्वराची नमनी पूजा करी गा विश्वेश्वरा, पुढे पूजी विश्वेश्वर त्यानंतर अग्नीश्वर, मग पूजा नागेश्वर, हरीश्वर पूजी जाना, चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा, पूजा करीना ऐका वसिष्ठ वामदेव पूजावा, पुढे श्री संदेश्वर पूजी लिंग असे थोर, विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा, विश्वभाऊ पूजनिका, पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी मनोभावे, चतुर्वक्त्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर, पूजा करी का ब्रह्मेश्वर अनुक्रमे करून या, पुन्हा प्रकामेश्वर असे खुना, पुढे ईश्वर ईशान असे चंडीश्वर जान, पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर, दुंडीराज मनोहर अर्चिराज राजेश्वर, लांगुलेश्वर पूजी मंगा, नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी, परांना परद्रवेश्वराची पाणिग्रहणेश्वर पूजी मंगा, गंगेश्वर मोरेश्वर पूजन, ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मंगा, निष्कलिंकेश्वर थोर लिंगासे मनोहर, पूजी मार्कंडेयेश्वर असुरेश्वर पूजी मंगा, तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर, पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मंगा, महेश्वर ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर द्यानी, वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका, अविमुक्तेश्वरासी तुवा जाऊन अर्ची पूजा करी गा भावेसी, मोददी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी, पुनरपी जाय महाद्वारी, जेथे से मनमथारी विश्वनाथ परेसा, बाळा तुवा येणे परी अंतर्गृह यात्रा करी, मुक्ती मंडपा वितरी जाऊनी नमस्कारावे, ऐसी यात्रा करोनी विश्वनाथ ते नमुनी, मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेची, मणिकर्णिकेशी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी, विश्वनाथ ते पूजनी संकल्पावे यात्रेची, तेथून निघावे हर्षी, मोददी पंचविनायकांची पूजा करी भक्तीसी, धुंडी राजा पूजी मंगा, पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा, विशालाक्ष अवतारा पूजी तू भक्ती भावे, स्नान धर्म कुपेसी श्राद्धादी विधी करी हर्षी, पूजा धर्मेश्वरसी गंगा केशव पूजी मंगा, पूजावी देवी ललिता जरा संदेश्वर नमिता, पूजी मंगा सोमनाथा वारायेश्वरा भक्तीसी, दशश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेसी, प्रयाग तीर्थी परेसी स्नान श्राद्ध करावे, पूजोनिया प्रयागेश्वरासी दशश्वमेध ईश्वरासी, पूजा करी गा भक्तीसी, शीतलेश्वर अर्ची मंगा वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी, धुंडी राजा भक्तीपुरी पूजा करी गा ब्रह्मचारी, तिळ भांडेश्वर देखा पूजा करून पुढे ऐका, रेवा कुंडी स्नान निका मानस सरोवरी मंग स्नान, श्राद्धादी पित्र तर्पण मानसेश्वर पूजन, मन कामना पावने जाण, ऐक बाळा ब्रह्मचारी, पुढे 64 योगिनी पूजा करी गा एकोमनी, कुकट द्विजाते वंदुनी मंत्र ते जपावा, वाराणस्या दक्षिणाग्ने कुकुट नाम वै द्विज, तस्म स्मरणम स्मरणे नेत्रेन दुःस्वप्न सुस्वप्न भवेत, पुढे मासोपवासाची पूजिते गोबाईसी, सात कवड्या घालून यातीची नमन भावे करावे, शुक्र कुपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चना, मग पुढे अन्नपूर्ण नमुना पूजा करी भावेसी, धुंडी राजाचे पूजन, ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुना दंडपाणी पूजावा, आनंद भैरवासी वंदुनी माधोरा जाऊनी, साष्टांगेची नमुनी विश्वनाथार्ची जय, ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष, ब्रह्मचारी करी गार्च योगी राजा सांगत असे, आता उत्तर मानसाची सांगेन विधी आहे कैची, संकल्प करुनी मानसी निघावे तू बाळका, जावे पंचगंगेशी स्नान करावे महारती, कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी, पंचगंगा ख्याती नामे
आहेत सांगेन उत्तमे किराणा दूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून पाच नामे विख्यात जाण नामे असती सगुण ऐक बाळा एक चित्ते ऐशा परी पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजे करिगा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंहा भुवनी मंगळा गौरी वंदोनी गबस्तेश्वरा पूजावा मयुषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तीसी पुनरपि जावे हर्षी विश्वरेश्वर दर्शना मागुती भक्ती मंडपासी जावे तुवा भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्य ते पूजन ओमार्धकेश्वर अर्चना पाप भक्षेश्वरा पूजिजे नवग्रह ते पूजनी काळभैरव ते वंदोनी क्षेत्रपाळा अर्चनी काळकुपी स्नान करी पृथ्वीवासीश्वरा देखा पूजा करुनी बाळका पुढे जाऊनी ऐका शंका वापी स्नान करी तेथे आचमना करुनी रत्नेश्वरा ते पूजनी सिद्धेश्वरा अर्चनी दशेश्वरा पूजी मंगा चतुर्वक्त्रेश्वरी पूजा करी करी ओ बाळा तो जा पुढे स्नान करणे का जा वृद्ध काळकुपा जावे काळेश्वराचे पूजेसी तो जावे भक्तीसी अपमृत्य विश्वेश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजाने तेथून मंगा पुढे जाणे जंबुकेश्वरा पूजावया वक्रतोंडा पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजी जय ईशानेश्वरासी जय दिशा विहा गृहेसी नमन करुनी पुढे जावे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चना करी कंदुकेश्वरा ते अवतारी पूजा करी गा भक्तीसी ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजाने सेवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्त सागरात तेथून वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी भीमलोटा जाऊन हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपित्र कुंडेसी करणी श्राद्ध विधीसी पिशत मोहन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपर्देश्वरासी पूजा करी गा भक्तीसी कर्कोटक वापिसी स्नान करी गा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्निश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्थ पूजन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चना कपिलेश्वर पूजी मंगा ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रति जाऊन पूजा करी गा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तीर्थे स्नानी विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिला धारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवत्सेची द्विज्वारा गोदान द्यावे परेचा वृष ध्वजाते पूजन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंहा वंदन वरुण संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करुनी केशवादित्य पूजनी आदि केशव अर्चनी पुढे जावे परेसा प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वर ते पूजावे एक भावे परेसा कपिल दारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोने त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजावे पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेची एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीची तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीसी कामे तीर्थ पाये मंग कामेश्वर ते पूजनी गोप्रतार तीर्थस्थानी पंचगंगेची जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशाही ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदाची पंचविनायकाची पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज परेसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंड पाणीसी मोक्षलक्ष्मी विलासाची पूजा पंच पांडवाची द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवाची अविमुक्तेश्वरा हर्षी पूजने संभ्रमेची विश्वनाथा सन्मुख सांगे उत्तर मानस यत्रेय यथावद्या मया कृता नुनातिरिक्तया शंभू प्रियता मनया विभू आई समुद्र जपोनी साष्टांगी नमन करुनी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी
इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरुश्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा निरूपन्ना एकचत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.